जावा. तर इथे मी राईट करतो पा, ऑल कीवर्ड्स are called as reserved words. म्हणजे जे काय या ठिकाणी जावा मध्ये कीवर्ड्स आहेत, तर जावा मध्ये टोटल जर आपण सिलेबसच्या हिशोबाने जर चाललो तर जावा मध्ये टोटल किती कीवर्ड्स आहेत? 53 कीवर्ड्स आहेत. किती? 53 कीवर्ड्स. आणि जे काय तुमचे 53 कीवर्ड्स आहेत हे ऑल कीवर्ड्स कसे तुमचे? रिझर्व्ह वर्ड्स. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो? बस रिझर्वेशन करतो, त्यानंतर तुम्ही फ्लाईट रिझर्वेशन करता, म्हणजे तुम्ही काय करता? तिकीट बुक करता. ज्यावेळेस तुम्ही तिकीट बुक करता त्यावेळेस तुम्ही ते सीट काय करता? बुक करता. मग तुमचं सीट तुमचं होऊन जातं. तर त्या सीटवर दुसरं कोणीही बसू शकत नाही. सेम तसंच इथे ते जे काय वर्ड्स आहेत, ऑल 53 वर्ड्स, हे वर्ड्स कसे आहेत तुमचे? रिझर्व्ड आहेत. म्हणजे ते वर्ड्स आपण यूज करू शकत नाही. म्हणजे त्या वर्डला काही ना काहीतरी फंक्शनॅलिटी, काही ना काहीतरी मिनिंग त्या ठिकाणी काय केलेलं आहे? प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ते रिझर्व्ह वर्ड्स आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. म्हणजे जे काय तुमचे 53 कीवर्ड्स आहेत त्या ऑल कीवर्ड्सला आपण काय म्हणू शकतो? रिझर्व्ह वर्ड्स या ठिकाणी म्हणू शकतो. अजून एक या ठिकाणी लाईन राईट करतो, इन जावा रिझर्व्ह वर्ड्स टू रिप्रेझेंट meaning and functionality. म्हणजे प्रत्येक कीवर्डला काय प्रोव्हाइड केलेलं आहे? काहीतरी मिनिंग आहे, काहीतरी फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. such type of words is called as रिझर्व्ह वर्ड्स. तुम्ही असंही या ठिकाणी डेफिनेशन सांगू शकता. म्हणजे मी तुम्हाला दोन या ठिकाणी डेफिनेशन सांगितलंय की जावा मध्ये जे काही कीवर्ड्स असतात त्याला म्हणायचे तुम्हाला रिझर्व्ह वर्ड, किंवा असे वर्ड्स की त्या वर्ड्सला काय केलं आहे? काहीतरी मिनिंग आणि फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा वर्ड्सला आपल्याला काय म्हणायचे? त्या ठिकाणी रिझर्व्ह वर्ड्स म्हणायचे. तर जावा मध्ये इन जावा ऑल 53 कीवर्ड्स. किती कीवर्ड्स आहेत? 53 कीवर्ड्स आहेत. मग ते कीवर्ड्स वेगवेगळ्यासाठी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं आहे. काही कीवर्ड्स तुमचे डेटा टाइप साठी आहेत, काही कीवर्ड्स तुमचे मॉडिफायर्स साठी आहेत, काही कीवर्ड्स क्लास रिलेटेड आहेत, काही कीवर्ड्स ऑब्जेक्ट रिलेटेड आहेत, काही कीवर्ड्स तुमचे रिटर्न टाइप रिलेटेड आहेत. असे वेगवेगळे या ठिकाणी कीवर्ड्स आहेत पहा. ठीक आहे. तर इथे पहा आपण या ठिकाणी जाणून घेऊया की नेमकी जावा मध्ये किती कीवर्ड्स आहेत. तर इथे पहा कीवर्ड्स जावा मध्ये टोटल 53 कीवर्ड्स आहे. इथे मी राईट करतो पहा, इथे राईट करतो कीवर्ड्स किंवा रिझर्व्ह वर्ड्स या ठिकाणी म्हणू शकतो. टोटल किती आहेत? 53. ब्रॅकेट मध्ये राईट करतो 53. आता या 53 पैकी जे काही कीवर्ड्स आहेत, म्हणजे हे झाले तुमचे रिझर्व्ह वर्ड्स. जे काही तुमचे कीवर्ड्स आहेत तुमचे 50. टोटल कीवर्ड्स किती आहेत तुमचे? 50 कीवर्ड्स आहेत. आणि जे काही रिमेनिंग 3 आहेत ते 3 आहेत तुमचे लिटरल्स. रिमेनिंग 3 त्याला काय म्हणतो आपण? लिटरल्स. लिटरल्स कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे पहा. तर रिझर्व्ह वर्ड पैकी 50 कीवर्ड्स आहेत आणि 3 काय आहेत तुमचे? लिटरल्स. आता कीवर्ड्स मध्ये पहा परत या ठिकाणी जे कीवर्ड्स आपण यूज करतो आणि जे कीवर्ड आपण जास्त करून यूज करत नाही त्याचे परत पहा इथे यूज कीवर्ड्स म्हणजे आपण यूज किती करतो? 48 कीवर्ड्स आपण यूज करतो, म्हणजे डेली आपण आपल्या प्रोग्राम्स मध्ये यूज करतो. आणि अनयूज कीवर्ड जे कीवर्ड्स आपण यूज करत नाही. कीवर्ड्स तर आहेत पण जास्त आपण त्याचा यूज करत नाही, त्याला म्हणायचं आपल्याला अनयूज कीवर्ड्स. ओके. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे? कीवर्ड्स पाहायचे की नेमकी कीवर्ड्स कोणकोणते आहेत. तर रिझर्व्ह वर्ड किती आहेत तुमचे? 53. त्या 53 पैकी कीवर्ड्स किती आहेत? 50. कीवर्ड्स मध्ये यूज कीवर्ड्स किती आहेत? 48. अनयूज कीवर्ड्स किती आहेत तुमचे? 2. आणि लिटरल्स किती आहेत तुमचे? 3. तर आता आपल्या ठिकाणी कीवर्ड्स पाहिजेत की नेमकी कीवर्ड्स कोणकोणते आहेत. तर इथे मी तुम्हाला
राईट करतो पा सगळ्यात अगोदर डेटा टाइप्स रिलेटेड काय करायचे तर आपल्याला कीवर्ड्स पाहिजे तर डेटा टाइप्स रिलेटेड कीवर्ड्स पा सगळ्यात अगोदर ते टोटल 8 कीवर्ड्स आहेत डेटा टाइप रिलेटेड किती कीवर्ड्स आहेत 8 कीवर्ड्स तर कोण कोणते बाईट शॉर्ट इंट लॉंग फ्लोट डबल बुलियन आणि कॅर हे झाले तुमचे डेटा टाइप रिलेटेड कीवर्ड नेक्स्ट कीवर्ड पा इथे राईट करतो मी नेक्स्ट फ्लो कंट्रोल रिलेटेड टोटल आहेत 11 कीवर्ड्स 1 बाय 1 या ठिकाणी मी राईट करतो ज्यावेळेस मी तुम्हाला नोट्स सेंड करेल त्या नोट्स मध्ये टोटल मी राईट करून ठेवलेले आहेत आता फक्त आपण इथे पाहूयात फ्लो कंट्रोल रिलेटेड किती आहेत टोटल 11 कीवर्ड्स आहेत कोणकोणते इफ एल्स स्विच केस डिफॉल्ट व्हाईल डू फॉर ब्रेक कंटिन्यू आणि रिटर्न टोटल किती झाले तुमचे 11 नेक्स्ट मॉडिफायर्स टोटल किती मॉडिफायर्स आहेत 11 तर मॉडिफायर्स साठी कोणकोणते आपण कीवर्ड्स यूज करतो पा मॉडिफायर्स टोटल 11 कीवर्ड्स आहेत तर इथे लिस्ट राईट करतो पब्लिक हे शिकायचे तर आपल्याला म्हणजे आपल्याला पूर्ण जावाच्या कन्सेप्ट मध्ये जेवढे काय आपले 53 कीवर्ड्स आहेत ऑल 53 कीवर्ड्सचा आपल्याला यूज करायचा आहे आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला काय करायचे आता प्रोग्राम्स राईट करायचे आहेत तर मॉडिफायर्स रिलेटेड किती कीवर्ड्स आहेत 11 कोणकोणते पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड स्टॅटिक फायनल abstract synchronize native transient त्याच्यानंतर volatile आणि strict fp हे झाले तुमचे मॉडिफायर रिलेटेड त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय की जे काय तुम्हाला एरर येतात ना एरर्स म्हणजे तुमचे काय असतात एक्सेप्शन म्हणजे तुम्हाला ते एरर्स काय करायचे हँडल करायचे तर त्या कन्सेप्टचं नाव आहे एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला पुढे नेक्स्ट जावा मध्ये कन्सेप्ट शिकायचं एक्सेप्शन हँडलिंग तर एक्सेप्शन हँडलिंग रिलेटेड कोणकोणते कीवर्ड्स आहेत ट्राय कॅच फायनली थ्रोज आणि असर्ट हे झाले तुमचे एक्सेप्शन रिलेटेड हँडलिंग तर एक्सेप्शन रिलेटेड किती कीवर्ड्स आहेत टोटल 6 कीवर्ड्स आहेत नेक्स्ट या ठिकाणी पहा क्लास रिलेटेड आहे टोटल 6 कीवर्ड्स कोणकोणते इथे पहा क्लास इंटरफेस एक्सटेंड्स इम्प्लिमेंट्स पॅकेजेस आणि इम्पोर्ट हे असे 6 कीवर्ड्स आपल्याला कुणाच्या रिलेटेड यूज करायचे क्लास रिलेटेड यूज करायचे ओके नेक्स्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट्स रिलेटेड आहे टोटल 4 कीवर्ड्स कोणकोणते न्यू इन्स्टन्स ऑफ त्यानंतर सुपर आणि दिस हे कीवर्ड्स आहेत तुमचे ऑब्जेक्ट्स रिलेटेड हे आपल्याला यूज करायचे हा त्याच्यानंतर नेक्स्ट रिटर्न टाइप रिलेटेड आहे ओनली 1 कीवर्ड कोणता व्हाइड तर आपण या ठिकाणी यूज करतो पब्लिक स्टॅटिक व्हाइड मेन तर आपलं रिटर्न आपल्याला काहीच नकोय म्हणजे जर आपलं रिटर्न काहीच नको असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो व्हाइड आता पुढे जाऊन डीप मध्ये आपल्याला ते कव्हर करायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी आहे इनम रिलेटेड इनम साठी या ठिकाणी एक कीवर्ड आहे इनम तर असे या ठिकाणी तुमचे 5 जावा मध्ये कीवर्ड्स आहेत टोटल या ठिकाणी आपण कीवर्ड राईट करूया 8 11 + 11 22 22 + 8 30 30 + 6 36 36 + 6
42, 42 प्लस 4, 46, 47 आणि 48 हे झाले तुमचे यूज कीवर्ड. हे झाले तुमचे यूज कीवर्ड्स. ओके, आलेत लक्षात की या ठिकाणी हे कीवर्ड्स आपण काय करतो, जास्त प्रमाणात आपण यूज करतो. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत. त्याच्यानंतर अनयूज कीवर्ड्स. त्याच्यानंतर अनयूज कीवर्ड्स. अनयूज कीवर्ड्स किती आहेत? 2. तर अनयूज कीवर्ड्स कोणते आहेत? मी इथे राईट करतो पहा, हे सेपरेट राईट करतो इथे. अनयूज कीवर्ड्स. अनयूज कीवर्ड्स आहेत टोटल 2. कोणकोणते? कॉन्स्ट आणि गो टू. कॉन्स्ट आणि गो टू हे कीवर्ड्स आहेत, पण आपण त्यांचा जास्त वापर करत नाही. जास्त वापर करत नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक सांगितलं तुम्हाला मी, लिटरल्स. टोटल लिटरल्स किती आहेत? 3. तर लिटरल्स कोणकोणते आहेत ती सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला लिस्ट दाखवतो. लिटरल्स. लिटरल्स आहेत टोटल 3. लिटरल्स ट्रू, फॉल्स आणि नल. ट्रू, फॉल्स आणि नल हे काय आहेत तुमचे लिटरल्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला लिटरल्स. त्यावेळेस मी तुम्हाला डीप मध्ये तिथे जाऊन सांगेल की लिटरल्स नेमकी कशाला म्हणायचंय. तर इथे तुम्हाला पहा, मी टोटली नोट डाऊन करून ठेवलेला आहे. टोटल जावा मध्ये किती कीवर्ड्स आहेत? 53 कीवर्ड्स. आता तुम्ही जर ऑनलाईन सर्च केले तुम्हाला वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी भेटेल. पण आपल्याला काय करायचंय, एक्झाम मध्ये क्वेश्चन जर आला तर आपण सिलेबसच्या हिशोबाने जर चाललो तर क्वेश्चन मध्ये आला तर तुम्हाला राईट करायचंय ऑल 53 कीवर्ड्स. जसे जसे तुमचे काय होतात, लँग्वेजेस अपडेटेड होतात, जसे जसे नवीन नवीन व्हर्जन्स तुमचे येतात, तस तसे त्याच्यामध्ये कीवर्ड्स काय होत जातात, ऍड होत जातात. ओके, पण आपण सिलेबसच्या हिशोबाने जर चाललो तर तुम्हाला तिथे राईट करायचे किती कीवर्ड्स? 53 कीवर्ड्स. 53 कीवर्ड्स पैकी कीवर्ड्स किती आहेत? रिझर्व वर्ड 53 आहेत. कीवर्ड्स आहेत 50 आणि 3 काय आहेत? लिटरल्स आहेत. कीवर्ड्स पैकी 48 कीवर्ड्स आपण यूज करतो आणि 2 कीवर्ड्स आपले काय आहेत? अनयूज. तर हे कीवर्ड्स ची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. जर समजा तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.